आणि आजोबा आणि आजी, तुम्हाला आता एक प्रश्न मला विचारायचा आहे. इतक्या वर्षात म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी एक स्वप्न असतं, बरोबर? तेव्हा तुम्ही बघितलं असेल की अमुक एक गोष्ट आयुष्यात करायची आहे. अशी कुठली गोष्ट आहे का जी अजूनही करण्याची इच्छा आहे तुमची? माझं जे आपलं जीवन गेलं आहे ते संगीतामध्ये गेलं आहे. हां, आणि संगीतामध्ये गेल्यानंतर पुष्कळचं ज्ञान मी मिळवलं. मी रामराजांचा शिष्य, त्यांचं यशवंत बुवांकडे शिकत होतो. आणि एवढं शिकल्यानंतर त्यांच्या ओळखीने सुरेश राजनकर, प्रसाद सावकार हां आणि वामनराव सगळीकर बर त्यांच्याबरोबर तंबोजात जायचं. तंबोजात गेल्यानंतर माझं काय झालं की मी शिकलो भरपूर, पण शिकण्यापेक्षा ऐकलं भरपूर. त्या ऐकण्यामुळे मला काय झालं की संगीताचं कंपोजिशन जे आहे ते शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून कसं करू शकू याबद्दल मी पुष्कळचा प्रयत्न केला. आणि मग मला काय झालं की शास्त्रीय संगीताचं साधारण आधार असलेलं संगीत कोण होतं तर सुधीर फडक्यांचं. मग फडक्यांची आवड निर्माण झाली, फडक्यांची रजनी सुरू केली, फडक्यांचं आमचं देवाणघेवाण पुष्कळ झालं. आणि मी सुधीर फडके चित्रपट गीत रजनी चालू केली त्याच्यानंतर, आणि गात पण असेल. आणि मग आमचे चिरंजीव आहेत ते समोर बसले. हां, तर मी 35 वर्षापर्यंत गात होत होतो. पण सुधीर फडके रजनी जेव्हा करायची ठरवली त्यावेळेला असं वाटलं की आपण पण गायक तो पण गायक. मग दोघांमध्ये कॉम्पिटिशन करण्यापेक्षा आपण आपलं जीवन आता पुढे कुठलंही कार्य केलं तर संयोजक म्हणून राहावं. आणि मग त्याला सुधीर फडक्यांचा नाद लागला. माझ्याकडे पूर्वी दर महिन्याला आम्ही रेकॉर्ड आणायचो ग्रामोफोनची, आणि ती रेकॉर्ड वाजवायची. त्याचं ते ऐकून ऐकून कमी शिकला, परंतु त्यांनी सुधीर फडके जास्तीच्या जास्ती उचलते. मी फडक्यांनी पण असं सांगितलं आलो होते तेव्हा की उदयकुमार तुम्ही माझ्यासारखे गाता पण माझ्यासारख्या चुका पण करता, बरं का. आणि पुढे त्यांनी हळूहळू वाढवलं. मग त्याच्यामध्ये पुढे तो काव्य पण करायला लागला. आता तो गातो पण तो त्याचा आवाज म्हणजे थांबतो, पण काव्याचा भाग त्याचा जास्ती आहे. आणि गाण्याचा कार्यक्रम पण चालला आहे. पण वय आता त्याचं हे 68 वय झालेलं आहे. त्यामुळे फडक्यांच्यासारखाच आवाज येणार त्याचा वय झाल्यानंतर. तर अशा पद्धतीने असं जीवन चाललं आहे पुढे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही समाधानी आहात आता पूर्णपणे, हो की नाही? आजी, तुमच्या बाबतीत काय अशी कुठली गोष्ट आहे का की जी करायची राहून गेली? नाही, मी समाधानी, कारण मी शिक्षण घेतलं. शिक्षण घ्यायचं होतं ते पूर्ण केलं. MA झाले. वा. बरं, मग एक काम करूया, आज खेळ नको. एक शाळेतली कविता म्हणायची दोघांनी. बापरे. एखादी कविता किंवा एखादं गाणं म्हणायचं, कुठलंही म्हणायचं. आजी तुम्ही म्हणायचं, एक तुम्ही म्हणायचं. चला आम्हाला ऐकू द्या. नई दुल्हन मैं हूँ नन्ही नई दुल्हन, मैं हूँ नन्ही नई दुल्हन, दिन 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 कर गिन दिन, आज बनी हूँ नई दुल्हन, मैं हूँ नन्ही नई दुल्हन. वा वा वा. आजी, झी मराठीकडून ही एक भेटवस्तू. कशाला? आता बघितलं, हे घ्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.